आज गणेशोत्सवाचा 5वा दिवस आणि ज्यांचं 5 दिवसानंतर विसर्जन असतं असे घरगुती गणपतींचं विसर्जन आज नारायणगाव आणि वारुवाडी या दोन्ही ठिकाणी मीना नदीच्या दोन्ही तीरांवर चालू आहे। सकाळपासूनच घरोघर आरत्या होऊन मूर्त्या बाहेर काढण्यात आल्या। त्यानंतर रस्त्याने गणपती गेले गावाला, चैन पडेन आम्हाला किंवा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा, भावपूर्ण घोषणा देत सर्व घरगुती नातेवाईक आपल्या आपल्या गणेश विसर्जनासाठी नदीवरती घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी आरती करून गणेश विसर्जन करण्यात येत आहे। त्याचबरोबर ही छोटी छोटी मुलं आहेत, तिकडे बाळा छोटी छोटी मुलं या ठिकाणी गणेश विसर्जन करतात। नाव काय बाळा तुझं? अनिकेत अनिल गुंजाळ। अनिकेत अनिल गुंजाळ, तू दरवर्षी इकडं विसर्जन करतो का? काय म्हणजे तुला कोणी सांगितलेलं आहे? कोणीच नाही, तू आपलाच करतो? लोकांना मदत म्हणून करतो का? कोणी दक्षिणा देतं का? किती? 100-1 रुपये। 100 रुपये देतात? मग किती विसर्जन करतो तू? 10-12 करतो। 10-12 विसर्जन करतो? व्हेरी गुड। अशी लहान मुलं देखील या ठिकाणी विसर्जन करतायत। अर्थात हे धोकादायक आहे। तसं नदीला पाणी फारसं नाही आहे, कमी आहे पाणी, 3-4 फुटाचं पाणी आहे, मात्र तरी देखील अशी लहान मुलं या ठिकाणी पैशाचे आणि विसर्जनासाठी असतात, मदत करतात कुटुंबांना। दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी निर्माल्य देखील गोळा केलं जातं आहे आणि नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारुवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने त्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी गाड्या देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्यांमध्ये निर्माल्य गोळा करून त्यापासून खत केलं जाते। आपण त्या संदर्भात येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत। एकंदरीतच भावपूर्ण आणि भावनाप्रधान अशी हे एक प्रोसेस असते गणेश विसर्जनाची। 5 दिवस आपण गणपतीचं दररोज आरती केलेली असते घरामध्ये, त्याच्याशी एक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं आणि आता विसर्जन करून सर्वजण आपापल्या घरी परतत आहेत। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व दास दरवर्षीप्रमाणे नदीवर हे निर्माल्य गोळा करत असतात, लोकांसाठी सेवा देत असतात आणि हे सगळे विनामूल्य आहे। लोकांनी योग्य ते मार्गदर्शन करतात। नदीच्या पाण्यामध्ये प्रदूषण होऊ नये त्याची काळजी घेतली जाते। निर्मल्याचं त्याच्यानंतर खत बनवलं जातं, पुढे खत बनवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं। त्याच्यातले जे उरलेले नारळ वगैरे असतात ते गरीब विद्यार्थ्यांना पण वाटले जातात आदिवासी संस्थांमध्ये जाऊन। असं हे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं असं कार्य आहे। आता आजचा 5वा दिवस आहे गणेश गणेशाचा। हो, 5व्या 7वा आणि 11वा दिवशी हे सर्व कार्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व दास करत असतात नित्यनेमाने।